नमस्कार मित्रांनो. शिक्षक भरती म्हणलं की टेट परीक्षा आणि टेट परीक्षा म्हणलं की IBPS पॅटर्न हे आपलं गणितच आहे. आता हे गणित आपल्याला समजून घ्यायची मित्रांनो, टेट परीक्षा येणारी जी काय असेल टेट 4 त्यासाठी तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ सीरीज सुरू केलेली आहे. बरेच घटक आहेत आणि प्रत्येक घटकाचे 5-5 ते 6-6 लेक्चर फ्रीमध्ये तुम्हाला मी शेअर करत आहे. मित्रांनो, त्यासाठी सर्वांनी आपला हार्डकेस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा. त्याचबरोबर व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय होणार आहे, तर एकदम सोप्या पद्धतीने काही कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचे असतात. मग तुम्ही स्वतः प्रयत्न करू शकताल. मी जे काही PDF आहे तेही आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करणार आहे. टेलिग्राम ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर सर्वांनी आपल्या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर आता आपण सुरुवात करूया. हा जो कोणता घटक आहे, तर तो घटक आहे गणितीय असमानता. आता हे गणितीय असमानता आहे, तर या गणितीय असमानतामध्ये आपण जे काही गोष्टी आहेत ते पाहणार आहेत. त्याच्यामध्ये बरेच हे आहेत, लहान मोठेपणा आहेत किंवा वेगवेगळे चिन्ह वापरलेले असतात किंवा वेगळा जे काय आहे, वेगवेगळे चार्टच्या माध्यमातून पण आपण समजून घेणार आहे. तर ठीक आहे, आपण व्हिडिओ सुरू सुरू करूया. सर्वांनी लिंक शेअर करा बरं. ठीक आहे. आता महत्वाचं म्हणजे यामध्ये पहा की आपण काय पाहणार आहे, तर पहा या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, IBPS च्या सर्वात कठीण प्रश्नांचा समावेश असेल. म्हणजे आता पहा, येथे काय सर्वात कठीण म्हणजे अगोदरचा व्हिडिओ सोपा होता, ह्यात थोडेसे वेगळे, लय अवघड नाही की जे टेटच्या दृष्टीने एकदम सोपे आहेत आणि तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल तर हे समजून जाईल. येथे आपण कोडेड सिम्बॉल वापरणार आहेत, मल्टीब्रेक्स जे काय स्टेटमेंट वापरणार आहेत. आता कोडेड सिम्बॉल म्हणजे काय, ऍट, हॅश, डॉलरचं चिन्ह, टक्केचं चिन्ह अशी किंवा आयदर ऑरची क्लिष्ट प्रकरणे. एक आपण फक्त 7 ते 8च उदाहरणं पाहणार आहेत, जास्त नाही आणि एकदम समजणार आहे तुम्हाला. चला आता आपण पुढे सुरुवात करूया. पहिलं जे उदाहरण आहे आपलं ते पहा. पहिलं उदाहरण आहे पहा, की 4 तुकड्यांमध्ये वेगवेगळी विधानं असतात. आता विधान कोणते पहा, विधान आहे ए पेक्षा बी मोठा आहे किंवा बी एवढा आहे, बी हा सी पेक्षा मोठा आहे. हे झालं पहिलं. आता दुसरं, सी बरोबर डी आणि डी पेक्षा मोठा ई. पुढचा आहे ई पेक्षा मोठा आहे एफ किंवा एफ एवढाच ई आहे आणि एफ पेक्षा जी हा तेवढाच आहे म्हणजे, आणि जी पेक्षा मोठा एच. तर मी सांगितलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, तर आपण डायरेक्ट इथे सरळ सरळ आहे. आता इथे आपल्याला बघा निष्कर्ष काय दिले, ए हा डी पेक्षा मोठा आहे. तर पाहायचं आपण डी पासून ए पर्यंत जायचं. आपण काय करायचं, डी पासून आपण ए पर्यंत जायचं. आता हे इथे हे डी, इथं डी, डी पासून आपण ए पर्यंत जायचं. आता इथे सी आहे म्हणजे इथे तुम्ही एकच सी घ्या फक्त, ह्यातला कुठला तरी एकच सी घ्या, असा घेऊ शकता तुम्ही. मग डी पासून ए पर्यंत आहे का मोठा, तर इथे आहे मोठा. दुसरं काय, दुसरं विधान पहा, सी पेक्षा जी मोठा. आता सी कुठे, सी पेक्षा जी मोठा, मग इकडून आपल्याला इकडे जायचंय. मग इथून पहा बरं चिन्ह आहेत का, हे चिन्ह इकडे आहे, हे चिन्ह इकडे आहे, म्हणजे काय तर होऊ शकतोय. आता तिसरं पहा, बी मोठा आहे एफ पेक्षा. पहा बरं का, मी थोडस हे करतो, बॅकला घेतोय. आता आपल्याला काय सांगितलं तिसरं, हे पहा, बी पेक्षा एफ मोठा म्हणजे बी पेक्षा एफ मोठा. परंतु येथे चिन्ह पाहिलं तर तुम्ही हे इकडं असं आहे आणि हे इकडं आहे, म्हणजे विरुद्ध चिन्ह आले म्हणजे नाही होऊ शकत. फक्त 1 आणि 2 योग्य होऊ शकते. आपण स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. थोडस स्पष्टीकरण पाहूया आता. तर आता इथे काय सांगितले पहा, की पहिलं जे सांगितलेलं होतं, तर आपली आकृती कशी होईल आपली, आपण पहिले जे विधान आहे त्यानुसार आपण करूया. पहिल्या विधानानुसार हे पहा, अशी आपली जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर असं होईल. त्याचबरोबर जर आपण दुसरं पाहिलं तर त्यात आपलं निष्कर्ष काय होतं, ए हा डी पेक्षा मोठा आहे. तर होतंय का, तर होतंय. इथे पहा, तुम्हाला समजून जाईल इथे काय, तर ए ते डी पर्यंतचे जे काही रस्ते आहेत ते अशा पद्धतीने ह्या चिन्हाने आहेत. पहा बरं, ए पासून डी पर्यंत आहे ना. त्यानंतर दुसरं पहा, दुसरं विधान होतं आपलं हे, हे बघा मी बरोबर करतो. त्यामध्ये काय सांगितलं होतं, तर सी पेक्षा जी मोठा आहे. आता सी चे आपण स्ट्रक्चर करून घेतलं, ते असं पद्धतीने झालं. आता सी पेक्षा जी मोठा आहे का, तर पहा सी पासून जी पर्यंत सगळे पहा, सी पासून जी पर्यंत दरम्यान सगळी चिन्हे अशी एका साईडला आहेत, मग ती पण योग्य. आता तिसरं महत्वाचं बरं का, मी आता हे तिसरं दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे तिसरं, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तिसरं, हे पहा, बी हा मोठा आहे एफ पेक्षा, म्हणजे हे पाहिजे आपल्याला निष्कर्ष. तर होते का पहा, तर जे आपण रचना करून घेतली सिंपल सिंपल, येथे हे चिन्ह एका साईडला आले आणि हे हे दोन चिन्ह एका साईडला, म्हणजे काय झाले, तर हे पहा सी पाशी काय झाले, ते विरुद्ध चिन्ह झाले सी पाशी, म्हणून हे अयोग्य विधान आहे. इतकं सोप्या पद्धतीने. आता ही वरची जी रचना आहे, तुम्ही म्हणताल की सर आता ही वरची रचना कशी केली, तर सिंपल सिंपल आहे ना. इथं सी च्या इथं काय करायचं, इथं
काहीच करू नका, एकच सी लिहा. त्यानंतर इथं पण एकच लिहिल्या आणि जी आहे तिथे एकच जी लिहा. सोपं आहे. मग तुम्ही असं पण करू शकताय किंवा मी सांगितलेलं आहे या विधानामध्ये काय करायचं, साधं साधं, की समजा आपण इथे ए लिहिला, त्यानंतर बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. आता आपण हे सांगितलेलं आहे, मी इथे लाईन मारतो. आपल्याला काय, हे पहिलं उदाहरण मी जास्त वेळ समजून सांगतो बरं का. आता आपल्याला काय करायचे पहा, पहिलं पहा बरं, इथं काय पहिलं काय सांगितलंय, ए पेक्षा, आता ए पासून आपण जाऊ बरं का. ए हा बी एवढा आहे किंवा मोठा आहे बघा. आता मी इथून रेष मारतो. ए हा पहा, इथे घेतो मी ए ची रेष, हा केवढा आहे, तर बी एवढाच आहे किंवा बी पेक्षा कसा आहे, मोठा आहे, बी पेक्षा मोठा आहे. मग काय करायचं, मग बी ची रेष आता आपण बघा, बी ची रेष आपण कमी करू, थोडी कमी केली, एवढी केली, म्हणजे याचा अर्थ असा झाला. आता दुसरं पहा, काय सांगितलंय, बी हा सी पेक्षा मोठा आहे. मग सी ची लाईन करणार, बी हा सी पेक्षा मोठा आहे, मग एवढा येणार काय, सी लहान आहे. आता ए बी सी झालं, सी नंतर डी पाहता येते, डी पहा, म्हणजे सी एवढाच डी आहे, म्हणजे सी एवढाच डी झाला. त्याला काय एवढा सेम सेम रेषा. आता डी पेक्षा ई मोठा आहे, आता डी पेक्षा ई मोठा आहे म्हणजे ई मोठा करायचा आपण. आता ई पेक्षा मोठा एफ आहे किंवा तेवढाच आहे, मग ई पेक्षा मोठा एफ एवढा आहे किंवा ई जेवढा आहे ना तेवढाच एफ आहे, म्हणजे एवढी रेष केली. पुढे काय करायचंय पहा, एफ नंतर जी, एफ एवढा जी आहे, एफ एवढाच जी आहे, म्हणजे एवढा पण होऊ शकेल किंवा एवढा पण होऊ शकेल. त्यानंतर जी पेक्षा एच मोठा आहे, जी पेक्षा एच मोठा, असं होऊ शकतं. अशा पद्धतीने होऊ शकतं ना. मग आपल्याला काय प्रश्न विचारत पहा, एक हा पहिला बघा निष्कर्ष. हे पहिलं उदाहरण खूप मोठं आहे बरं का, समजून सांगा, नंतर सोपं सांगणार आहे. ए हा डी पेक्षा मोठा आहे, ए हा डी पेक्षा मोठा आहे, पहा ए हा डी पेक्षा मोठा झाला, पहिलं विधान बरोबर. दुसरं काय, सी पेक्षा जी मोठा आहे, बरोबर, सी पेक्षा जी मोठा आहे का, खालनं मी रेष मारतो, सी पेक्षा जी मोठा आहे ना रेष, ह्या रेषा केवढीशी आहेत आणि जी ची बघा केवढी आहे. आता बी हा, तिसरं पहा, ते पहा तिसरं, बी मोठा आहे एफ पेक्षा, बी हा एफ पेक्षा मोठा आहे, पहा बरं, मी एक एक मागे घेतो आता थोडस. पहा, बी हा एफ पेक्षा मोठा आहे, होईल का रे मोठा, तर सांगू शकत नाही, कारण बी इथं बारीक पण झालं नाही, तर हे सांगू शकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे आहे. काही काळजी करू नका, एकदम सोप्या पद्धतीने पुढचं उदाहरण पाहू आपण. चला आता पुढचे उदाहरण आपण थोडक्यात पाहूया. हे पहिलं उदाहरण समजून सांगण्यासाठी सांगितलं. आता पुढचं उदाहरण आहे पहा, की एका सांकेतिक भाषेत पी ऍट क्यू म्हणजे पी मोठा आहे क्यू पेक्षा, पी हॅच क्यू म्हणजे पी मोठा आहे, पी मोठा आहे क्यू पेक्षा किंवा त्याच्या एवढा आहे, पी डॉलर क्यू म्हणजे पी हा कसा आहे, क्यू एवढाच आहे, पी टक्के क्यू म्हणजेच काय, तर पी हा लहान आहे क्यू पेक्षा किंवा क्यू मोठा आहे. मग त्यांनी विधान दिले खाली, कोणते विधान दिले पहा आता त्यांनी, हे त्यांनी हे विधान दिलेले मी ठळक करतो. मग ह्याची तुम्ही काय करायचं, लगेच रचना करून घ्यायची. काय रचना कशी करून घ्यायची, तर लगेच तुम्ही इथे काय करायचं, हा हॅचच्या जागी किंमत टाका. हॅचच्या जागी किंमत काय आहे, ती हॅचच्या जागी किंमत टाका तुम्ही, काय आहे ती किंमत हॅचच्या जागी, ती टाकायची. त्यानंतर डॉलरच्या जागी वरती काय सांगितलंय तशी किंमत टाकायची, एचच्या जागी आणि टक्केच्या जागी किंमत टाका. आता ही किंमत टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने येईल. कशा पद्धतीने होईल, हा का, हे पहा, मूळ कोड विधान कसं होणार, तर अशा पद्धतीने होणार. मग तुम्हाला काय करायला लागेल, हॅचच्या जागी हे जे काय आहे, हॅचच्या जागी काय येणार, तर त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने हे चिन्ह येणार, म्हणजे मोठा किंवा लहान. डॉलरच्या जागी काय येणार, तर बरोबर येणार. त्यानंतर ऍटच्या जागी काय येणार, तर मोठं. आणि टक्क्याच्या जागी अशा पद्धतीने. मग ही किमती तिथे तुम्ही टाकून घ्यायच्या, ह्या किमती टाकून घ्यायच्या. किमती टाकल्यानंतर तुमचं गणित कसं होणार आहे, तर पहा तुमचं गणित हे अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे तुम्ही किमती टाकल्या की रूपांतरित एम, बघा एम मोठा आहे एन पेक्षा किंवा त्याच्या एवढा आहे, एन बरोबर ओ, आणि ओ मोठा आहे पी पेक्षा आणि पी पेक्षा क्यू मोठा आहे. आलं तुमचं हे. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, तर हे सगळ्या किमती टाकून जे काय आपलं गणित म्हणजे रूपांतरित विधान होईल, ते अशा पद्धतीने विधान होणार आहे. मग हे विधान आहे, हे विधान आपल्याला अशा पद्धतीने आपलं पहिलं करून घ्यायचं. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे आपला, तर आपलं विधान पाहिजे, म्हणजे निष्कर्ष पाहिजेत आपल्याला. मग आता ही निष्कर्ष जे काय, तर ते पहिलं कोणतं निष्कर्ष आहे, पावरती एम मोठा आहे ओ पेक्षा. मग आता होते का पाहू, इथे खाली पहा सर्वांनी तुम्ही, पहिलं पहा आता एम मोठा आहे ओ पेक्षा, तर त्याचं आपलं जे काय आलं ते आता ह्या इकडे पहा, तुम्ही इकडे पहा बरं का. ह्याच्यानुसार पहिलं विधान हे, की एम हा मोठा आहे एन पेक्षा, पहिलं निष्कर्ष बरं का. तर पहा आपल्याला कुठून जायचंय, तर एम पासून ओ पर्यंत जायचंय. मी थोडंसं पुन्हा डिलीट करतो बरं का, हे म्हणजे तुम्हाला समजून जाईल. हा
आता पहिलं निष्कर्ष पहा, एम मोठा आहे ओ पेक्षा, इथून आपल्याला इथे जायचंय. होईल का रे? तर पहा, म्हणजे ओ एवढाच एन आहे, ओ एवढाच एन आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा एम आहे किंवा त्याच्या एवढा आहे, म्हणजे निश्चित सांगू शकत नाही आपण. त्यामुळं पहिलं विधान थोडंसं हे अचूक होऊ शकतं. आता दुसरं पहा, इथे जर पायाला खाली समजा तिथे चप्पल आपण म्हणतो ना चप्पल घातली, ते तसं नसेल तर झालं असतं. आता विधान दुसरं पहा इथे, एन मोठा आहे टी पेक्षा. आता पुन्हा आपल्याला काय करायचे, एन मोठा आहे टी पेक्षा. मग आता इथे हे दुसरं विधान पाहिलं तुम्ही खाली, तर ते काय होते, त्याची रचना कशी होती पहा, एन बरोबर ओ आणि ओ मोठा आहे पी पेक्षा. म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय, एन मोठा आहे पी पेक्षा, आपल्याला हे पाहायचंय. मग आता पहा, पी पेक्षा ओ मोठा आहे आणि ओ एवढाच एन आहे, म्हणजे बरोबर आहे. ओ मोठा आहे ना पी पेक्षा, आणि म्हणजेच काय, पी पेक्षा ओ मोठा आहे आणि ओ एवढाच एन आहे, म्हणजे निश्चितपणाने एन मोठा होते, म्हणजे विधान निष्कर्ष हे दोन बरोबर होते. हे पहा, म्हणजे निष्कर्ष जे काय आहे ते दोन बरोबर होते. आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो तक्ता आहे ना, हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. चला ठीक आहे, पुढचं आपण पाहूया आता. तिसरं, आता थोडक्यामध्येच आपण पाहणार आहे. हे तुम्हाला पहिलं उदाहरण एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितले. ठीक आहे, आता तुम्ही पहा, पी पेक्षा मोठा क्यू किंवा त्याच्या एवढाच क्यू पेक्षा मोठा आर, आर बरोबर एस. हे झालं. आता पुढे एस ने सुरुवात झाली. एस हा मोठा आहे टी पेक्षा किंवा त्याच्या एवढाच, आणि टी पेक्षा टी आहे मोठा यू एवढा, यू पेक्षा, आणि पुन्हा तिसरं यू बरोबर व्ही. माझं काय म्हणणं आहे, आपण लगेच रचना करून घ्यायची. आता इथे खाली त्यांनी रचना करून दाखवली असेल आपल्याला बघा आता तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, आपण इथे करून घेऊ लगेच. थोडस मी चार्ट वापरतो. तर आता पहिलं काय आहे, तर पी पा, पी पेक्षा क्यू मोठा किंवा त्याच्या एवढा. ठीक आहे, आता एस आला ना इथे, तर इथे काय करा, एक एस खोडून टाका तुम्ही डायरेक्ट, सॉरी, एक एस काय करा, थोडासा फोडून टाका. मग एकच एस ठेवा फक्त, इथे एकच एस ठेवा. ठीक आहे. आता हे चिन्ह झालं, टी झालं यू, इथं पण डबल यू आलेत पा, तर ह्यातलं एक यू काढून टाका फक्त डायरेक्ट. म्हणजे असे झाले ना आपले टाका, म्हणजे काय झाले तर मी निळा वापरतो बरं हे बघा, पी पेक्षा क्यू मोठा किंवा त्याच्या एवढा, क्यू पेक्षा आर मोठा, आर बरोबर यस. आता यस हा मोठा आहे टी पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा त्याच्या एवढाच, टी मोठा आहे यू पेक्षा, आणि यू बरोबर सी. झाली आपली ही रचना अशी. म्हणजे ही जी काय रचना आहे ना आपल्याला, तर ती ही रचना फक्त अशी करून घ्यायची. आता खाली निष्कर्ष भाऊ, पी पेक्षा यस मोठा आहे. आता आपण खाली थोडस पाहूया, पी पेक्षा यस मोठा बरं का. आता हे जे काय आपलं थोडस आहे बघा, तर आपलं पहिलं पाहू आपण हे, पी पेक्षा यस मोठा. आता जर आपण पाहिलं तर आपल्याला पी पासून कुठं जायचंय, तर यस पर्यंत जायचंय. म्हणजे रचना कशी झाली, अशी झाली, एकात्मिक विधान झाली. आणि तपासणी आपल्याला काय करायचे, म्हणजेच काय करायचे, पी पेक्षा यस मोठा आहे, होते का पाहू आपण इथे. चला आपण बनवून घेतलं ना ते, चला काय सांगितलं, यस मोठा आहे. मग आता पी पेक्षा काय मोठा आहे, क्यू मोठा आहे, क्यू पेक्षा आर मोठा आहे, आणि आर बरोबर येस. म्हणजे इथे आर जेवढा, आर दोन्हीपेक्षा मोठा आहे आणि आर एवढाच येस आहे. निश्चितपणाने विधान एक योग्य होते आपलं. पहिलं निष्कर्ष आहे ते बरोबर आहे. चला दुसरा पाहू आपण आता. दुसरं काय सांगितलेलं त्यांनी, आर हा मोठा आहे यू पेक्षा, होते का पाहू. आपण रचना केली होती वरची सरळ सरळ तसंच. मग आता ही जी काय रचना झालेली आहे आपली, ही ही रचना झालेली आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तर आर मोठा आहे यू पेक्षा. चला यू पेक्षा टी, यू पेक्षा टी मोठा आहे, टी पेक्षा मोठा एस किंवा त्याच्या एवढाच आहे, आणि एस बरोबर आर. म्हणजे इथे ज्यावेळेस टी मोठा आहे ना, त्या दृष्टीने लगेच आपलं दुसरं विधान पण काय आहे, सत्य आहे. म्हणजे पहिलं तर आपलं आहे सत्य, दुसरं पण आहे सत्य, तिसरं पाहू आता. हे तिसरं पहा, हे तिसरं पहा. याच्यामध्ये जर पाहिलं आपण, तर क्यू मोठा आहे टी पेक्षा किंवा त्याच्या एवढाच आहे. काय सांगितले, क्यू मोठा आहे टी एवढा, टी क्यू मोठा आहे टी पेक्षा किंवा त्याच्या एवढाच आहे. ठीक आहे, आता आपण इथे तिसरं पाहू. आपण रचना करून घेतलेली आहे की, तुम्हाला सांगितलं सरळ सरळ लिहायचं. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तर क्यू मोठा आहे किंवा त्याच्या एवढा. ठीक आहे, आता टी पासून क्यू पर्यंत जाऊ आपण, टी पासून क्यू पर्यंत जायचं. आता हे जात असताना चला जाऊ, काय करायचं, टी पासून क्यू पर्यंत. टी पेक्षा यस काय आहे, मोठा आहे किंवा त्याच्या एवढा, यस बरोबर आर, परंतु आर हा मोठा आहे क्यू पेक्षा. म्हणजे इथे विरुद्ध चिन्ह आले पहा, ही दोन चिन्ह कशी झाली, बदलली. कारण बघा, क्यू ते टी दरम्यान काय झाले, दोन चिन्ह असे आहेत वेगवेगळे. इथे पहा अयोग्य जिथलेले ना, अयोग्य, ते कारण पहा त्याचं. अशा पद्धतीने मी तुम्हाला ही पीडीएफ अशी बनवून दिलेली आहे मित्रांनो. ही पीडीएफ बनवायला मला खूप वेळ लागला, कारण त्याचं सगळं स्पष्टीकरण आहे. म्हणजे याचं काय आलं उत्तर, तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 योग्य, तिसरं अयोग्य. पुढचा घेऊ आता, एकदम थोडक्यातच घेणार आहे आपण हा व्हिडिओ, जास्त लांब होणार नाही. अशा पद्धतीने आता हे काय सूत्र आहे, आता मी सांगितले तुम्हाला, काय सांगितले,
तर तुम्हाला इथे काय आले, तर इथे फक्त एकच झेड घ्या. एकच झेड घ्या. मी हा डार्क करतो म्हणजे दिसणार नाही तुम्हाला बरं का. पहा म्हणजे दिसणार नाही तुम्हाला. मग एकच झेड फक्त. हं. मग आपलं काय होणार? तर आपल्या सरळ-सरळ जे काय आहे, ते आपण करून घेऊ सूत्र तयार. पहिलं काय सांगितलं तर बघा, एक्स मोठा आहे व्ही पेक्षा. चला पहिलं पाहू आपण आता. येथे आपण पहिलं पहा, एक्स आणि व्ही मध्ये विरुद्ध चिन्हे झेड ब्लॉकवर येत आहेत. पाहू आपण. चला थोडंसं हे करतो मी पीडीएफ. आता पहिलं जे विधान पाहिलं आपण. काय तर एक्स आणि व्ही मध्ये विरुद्ध चिन्ह येतात. पाहू आपण पहिलं येते का? आता इथे काय केलं आपण? एकच झेड घेतला बरं का. सरळ-सरळ आहे ना झेड. मग आता एक्स मोठा आहे म्हणजे इथून व्ही पेक्षा. मग आता व्ही पासून आपल्याला एक्स पर्यंत जायचंय. बरं चिन्ह बदललेत का पहा? चिन्ह बदललेत ना. हे पहा इथं जी चिन्ह आहेत, हे चिन्ह आणि हे चिन्ह विरुद्ध चिन्ह झालेत. म्हणजे संबंध नाही. पहिलं चुकीचं. चला आता दुसरं. दुसरं काय आहे? तर एक्स व्ही हा एक्सच्या पेक्षा मोठा आहे किंवा त्याच्या एवढा आहे. होतंय का पाहू आपण. आता येथे व्ही हा मोठा आहे. मग आता व्ही इथे व्ही पासून एक्स पर्यंत जाऊया. येथे थोडं पाहिलं तर तो काय होतंय? काय सांगितले? आता इथे इथे पण दोन्ही चिन्ह वेगवेगळे येतात. ठीक आहे. इथे हे चिन्ह एका बाजूला आहेत आणि पुन्हा इथे हे चिन्ह असे झालेत. म्हणजेच काय? तर चुकीचंच आहे ना हे. हे पण विधान चुकीचं आहे. दुसरं जे काही निष्कर्ष आहे, ते पण चुकीचं आहे. अशा पद्धतीने पहा मित्रांनो, ही जी काय आहे ना, दोन्ही निष्कर्ष अयोग्य आहेत. काय? म्हणजेच जर पाहिलं तर इथे दोन्ही विधानं जी काय आहेत, ते चुकीचं आहेत. म्हणजे दोन्ही अयोग्य. पर्याय क्रमांक डी. म्हणजेच आता इथे काय होतं बघा, तिसरी शक्यता. तिसरी शक्यता नाही होत. ठीक आहे. आता जे काय आहे ना, ते 5वं विधान पाहू आपण. इथे विधान ए, बी, सी, डी अशा टाइपमध्ये दिलेले आहेत. आता हे खूप महत्वाचं आहे बरं का. आता हे नवीन पॅटर्न आहे बरं का, मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा नवीन पॅटर्न. आता इथे कोणती चिन्ह द्यायची? इथे चिन्ह कोणती द्यायची हे महत्वाचं आहे. इथं चिन्ह कोणती द्यायची ही. हे तुम्हाला काय करायचे तर घालायचे त्यामध्ये. चला ए हा मोठा आहे डी. हे विधान 100% सत्य ठरण्यासाठी रिकाम्या जागी कोणते चिन्ह येतात? आता ह्याच्यामध्ये डायरेक्टच मी तुम्हाला सांगतो. तर इथे पहा. हं. आता पर्याय पहा इथे. हे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. 1, 2 तुम्ही घाला ते. घालायची लगेच. हे काय करायचे? एबीसीडी 4 भाग करायचे आणि लगेच घालून बघायचं. तर आपलं काय होते माहिती का? पहिलं जर आपण चिन्ह घातला, पहिला पर्याय घातला आपण. तर पहिल्या पर्यायाने आपल्याला असं होणार आहे. मग त्यातून होते का रे आपलं पहिलं? पहिलं निघते का बरोबर होते का? हा जो पर्याय घातला आपण. कोणता? तर पहा, हे बघा. पहिल्यांदा हे चिन्ह आहे. मी इथे हे करतो, गोल करतो. ते आपण इथे घेतले. त्यानंतर नंतरचं हे चिन्ह इथे घेतले आणि हे चिन्ह इथे घेतले. असं करतो थोडक्यात. म्हणजे तुम्हाला समजेल. हं? होतंय का? त्यातून होतंय का रे? तर नाही होत. पहिल्या पर्यायाचं आपलं उत्तर बरोबर येते का? ए म्हणजे ए हा डी पेक्षा मोठा होतोय का? नाही. कारण इथे विरुद्ध चिन्ह आलेच ना. हे विरुद्ध चिन्ह आले. नाही होत. ठीक आहे. आता पुन्हा आपण दुसरं पाहूयात. आता हे दुसरं चिन्ह आहे. ही चिन्ह आहेत आपण हे चिन्ह घालू आपण तिथे खाली. चला. हे चिन्ह आपण इथे घातले. त्यानंतर हे चिन्ह आपण इथं घातलं आणि हे चिन्ह आपण इथं घातलं. चला आता ह्यात होते का पहा बरं? याच्यामध्ये होते का पहा? ए हा डी पेक्षा मोठा आहे. होते का पाहू आपण. चला. ए हा डी पेक्षा मोठा आहे. होईल ना? म्हणजे डी च्या बरोबर सी आहे आणि सी पेक्षा बी मोठा आहे. म्हणजेच बी पेक्षा ए मोठा किंवा त्याच्या एवढा म्हणजे पर्याय हा 2 होतोय आपला. पर्याय 2 होतोय. पुढे. ठीक आहे. म्हणजे आपला जे काही उत्तर आहे ना, ते पर्याय 2 आपलं डायरेक्ट उत्तर बरोबर येते. हे जे काही उत्तर आहे ते बरोबर येते. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. जर मागचं दिन पाहिलं तर तुम्हाला वेगळा पॅटर्न दिसला बरं का. चला. के पेक्षा एल मोठा, एल पेक्षा एम मोठा किंवा त्याच्या एवढा, एम पेक्षा एन. आता मी सांगितलं तुम्हाला काय करायचं? सरळ-सरळ आलेत ना. इथं काय सरळ-सरळ ह्या ज्या आहेत ना किमती आलेल्या आहेत. कोणत्या? तर हे पहा. मग आपण एकच आकृती बनवून घ्यायची. सरळ-सरळ मी सांगितलंय. आता इथे जर इथे पहा. इथे एल आलाय ना, मग एकच एल घ्या फक्त. त्यानंतर इथे एम एकच करा. एन पण एकच करा आणि ओ पण एकच करा. आणि डायरेक्ट सरळ हे ना असल्या के पेक्षा एल मोठा, एल एल हा एल पेक्षा एल मोठा आहे एम पेक्षा किंवा त्याच्या एवढा, एम बरोबर एन, एन हा ओ पेक्षा लहान म्हणजे ओ मोठा आणि ओ पेक्षा पी मोठा किंवा पी त्याच्या एवढा. करून घ्या असं. आपली आकृती आपली बनवायची ना आपण. चला ठीक आहे. आता आपण पर्याय पाहूया. पर्याय पहा. के हा एन पेक्षा मोठा आहे. के हा एन पेक्षा मोठा आहे. आता हे पहा आपले पहिली आकृती कशी झाली आपण ते काढून घेतली आपण. मग आपण के पासून एन पर्यंत.
हा आपण आपण ते सगळं बनवून घेतलं आपण. तर आता के पासून आपल्याला एन पर्यंत जायचंय ते आपले अशा पद्धतीने आलेले आहे. तर आपला हा निष्कर्ष आहे. होते का पाहू आपण. के हा मोठा आहे एन पेक्षा. चला बघा एन पासून आपण एम पर्यंत गेलो. एम एवढा. एम पेक्षा एल मोठा किंवा त्याच्या आणि एल पेक्षा के मोठा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला निश्चितपणे सत्य होतोय हा. एक होतोय हा कारण दोन्हीमध्ये असं चिन्ह आलेलं आहे. तुम्हाला हे पीडीएफ एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल. चला दुसरं आता दुसरं काय विधान आहे. हे पहा एल मोठा आहे ओ पेक्षा किंवा त्याच्या एवढा. आपण ही आकृती आहे ती बनवून घेतली होती. कोणती आकृती म्हणजे ते टाकून घेतले हे पहा. हे अशा पद्धतीने मग आपल्याला काय करायचंय तर त्याच्यापर्यंत जायचे. म्हणजेच एल हा ओ ते एल पर्यंत जायचे आपण. चला ओ पासून एल पर्यंत जाऊ आपण. मग इथे काय होतंय चिन्ह हा काय हे चिन्ह पहा इथे इथे चिन्ह आणि इथे चिन्ह विरुद्ध आहे. म्हणजे काय झालंय एन पाशी जे काय आहे ते एन एन पाशी काय झालं चिन्ह त्या एन पाशी काय झालंय इथं चिन्ह बदलल्यात. म्हणून हे विधान पूर्णपणे चुकीचं होते. चला तिसरं पाहू. तिसरं पाहू आपण. तिसरं हे वरचं आहे एम पेक्षा पी मोठा आहे. आपण ती आकृती सरळ सरळ बनवलेली आहे ना आपण. डायरेक्ट एकदाच आकृती बनवायची आपण. के पेक्षा मी सांगितलं तुम्हाला इथे काय करायचं फक्त थोडं हे करायचं. मग आता एम पेक्षा पी मोठा एम पासून पी पर्यंत जाऊ चला. एम पासून एम बरोबर एन एन पेक्षा ओ मोठा आणि ओ पेक्षा पी मोठा किंवा त्याच्या एवढंच आहे. सरळ सरळ सत्य विधान आहे ते. विधान सत्य आहे म्हणजे आपलं जे काय पर्याय क्रमांक आहे तो कोणता 1 आणि 3 म्हणजे आपला कोणता आलाय म्हणजे 1 आणि 3 म्हणजे निष्कर्ष आपला कोणता अचूक पर्याय कोणता आलाय 1 आणि 3 पहिला जो काय पहिला आहे ते उत्तर 1 आणि 3 बरोबर आहे 2 चुकीचा आहे. ठीक आहे आता खाली पाहू चला. तिसरं पाहू. पी मोठा क्यू पेक्षा क्यू मोठा आर पेक्षा किंवा त्याच्या एवढा आर म्हणजे एस एवढाच आणि एस पेक्षा टी मोठा आहे आता आणि टी पेक्षा मोठा यू किंवा त्याच्या एवढा आहे. म्हणजे ह्या म्हणतो आपण नक्की असत्य किंवा डिफिनेटली फॉल्स फॉल्स आपण असं म्हणू शकतो का. हा नवीन घटक तुमच्यासाठी आणलाय मी त्यामुळे नीट पाहून घ्या तुम्ही आता. आता याच्यामध्ये थोडस आपण विश्लेषण करून सांगूया. आता याच्यामध्ये आपण काय करायचं पहा. पहिला पर्याय पी आणि आर होते का मी सांगितलं त्याची आकृती करून घ्यायची. आता ही डायरेक्ट तुमची आकृती आलेली वरची कोणती ही आकृती डायरेक्ट तुमची आलेली तुम्ही आकृती म्हणजे थोडक्यात तुमचा तो ही केलाय तुम्ही आपण म्हणतो डायग्राम काढलेला आहे. ठीक आता पहिलं जे काय ते आपण हे पाहू बरोबर येते का ते. तर इथं खाली पर्याय काय होता तर हा पर्याय येतो. आणि आपण मूल्यांकन कसं करायचे बघा आता. त्यांनी काय सांगितले आर पासून आपल्याला पी पर्यंत जायचे. चला बरं आर पासून तर वर बघा सगळ्यात वरती किंवा थोडं मी हे करतो. हे पहा वरती वरती जातोय मी. एकच मिनिट. आता इथे काय करायचं पहा. हे गणित आहे आपलं. हे गणित लक्षात घ्या. तिथे आपल्याला काय करायचंय तर आपण पहिली जे काय आहे ना पी पासून आर पर्यंत जाऊ. बघा बरं आर आर पासून पी पर्यंत म्हणजेच आर पासून पी पर्यंत होईल का पहा. आर पेक्षा पी मोठा आहे. आर पेक्षा पी मोठा आहे. होईल का होतंय ना. आर पेक्षा क्यू मोठा किंवा त्याच्या एवढा आणि क्यू पेक्षा पी मोठा आहे म्हणजे पहिलं काय आहे पहिलं सत्य होते आपलं. त्याचबरोबर दुसरं पहा आता दुसरं पहा. हे पहा दुसरं. तर दुसरं इथे पाहू आपण हे होते का सत्य पाहू. तर त्याचं काय सांगितलंय क्यू मोठा आहे आर पेक्षा किंवा त्याच्या एवढा आणि आर पेक्षा येस चला म्हणजे आपल्याला येस पासून कुठं जायचे तर येस पासून क्यू पर्यंत जायचंय इथपर्यंत जायचे आपल्याला. म्हणजे येस बरोबर आर म्हणजे येस तिच्या एवढाच आर आहे आणि आर पेक्षा क्यू मोठा किंवा त्याच्या एवढा होते. दुसरं पण होते बरोबर म्हणजे हे पण बरोबर होते. तिसरं पाहू आपण आता. तिसरं सांगू तिसरं काय तर यस मोठा आहे पी पेक्षा. आता यस मोठा आहे पी पेक्षा आपलं यस जाऊ आपण पी पर्यंत. यस मोठा आहे पी पेक्षा तर नाही आता उलटी चिन्ह आहेत ना. यस म्हणजे आर एवढा आहे आणि आर पेक्षा क्यू मोठा किंवा त्याच्या एवढा क्यू म्हणजे चुकीचं आहे. कारण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण पी आणि एस हे 100% सत्य असल्याने पी मोठा आहे यस पेक्षा 100% चुकीचे असल्याने यस मोठा आहे पी पेक्षा पूर्णपणे असत्य होते मित्रांनो. अशा पद्धतीने म्हणजेच जर आपण पाहिलं तर ह्यातला काय सांगितलंय अचूक जे काय अचूक पर्याय चुकीचा बरं का. तिथे सांगितलं काय डिफिनेटली फॉल्स सांगितलंय चुकीचं सांगितलंय महत्वाचं म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. तर ह्यातला चुकीचा पर्याय कोणता येतोय सरळ सरळ आपलं कोणता येतोय तर पर्याय क्रमांक तिसरा म्हणजे हा चुकीचा येतोय. एकच शोधायचा आहे आपल्याला. आता हा बरोबर असणार आहे आता. आता बरोबर असणार कसा असणार बघा बरं आर पेक्षा यू मोठा
आपण परत बघू. तर आर पेक्षा यू मोठा. आता आपला काय करायचं आपल्याला? हा शोधायचा आहे. आपल्याला एकच चुकीत निष्कर्ष असत्य सांगितले, नक्की असत्य. आता आर पेक्षा यू मोठा. चला इथून आर पासून यू पर्यंत जाऊ. चला चिन्ह एका साईडला आहे, चिन्ह एका साईडला आहे, चिन्ह एका साईडला आहे. आहेत ना मग. म्हणजे हे पण सत्य आहे. हे 3 सत्य आहेत आणि हे असत्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने सोपं आहे, आपल्याला समजून जाईल तुम्हाला. चला 8वा प्रश्न घेऊ. थोडेच राहील प्रश्न. आता 8वा प्रश्न आपण पाहू इथे. आता हे सांगितलंय ना, पहा काय सांगितले. अति उच्च प्रश्न बघा, थोडक्यात समजून घ्या. आता यसचं जे काय नाही तर चिन्ह तुम्हाला काय करायचं बघा आता. यस म्हणजे इथं मगाच्या सांगितलेलं आहे. हे म्हणजे डॉलरचं चिन्ह हे. मग हे तुम्हाला काय करायचं तर बनवून घ्यायच्या सगळ्या गोष्टी. आता ऍटला काय म्हणलंय? बरोबर म्हणलंय इथे. त्यानंतर हॅशला काय म्हणलंय? तर मोठा आणि लहान. टक्केला काय म्हणलंय? तर असं म्हणलंय. मग आता त्यांनी विधान काय सांगितलंय पहा. त्यांनी विधान असं सांगितलंय की एच हॅश आय टक्के जे ऍट के एल. मग आता इथे हॅशच्या इथं काय टाकायचं? तर हे टाकायचं. त्यानंतर टक्केची इथं काय टाकायचं? तर टक्के कुठे आहेत? हे पहा टक्के. टक्केची इथे हे आहेत ना, म्हणजे हे टाकायचं इथं. हे चिन्ह टाकायचं. असे तक्ता तुम्ही बनवून घ्यायचा. आता हा तक्ता बनवून घ्यायचा. मग आता हा तक्ता बनवताना तुम्हाला लगेच करायचं. हे निष्कर्ष आहेत तुमचे. हे 2 निष्कर्ष आहेत तुम्हाला करायचे आहेत. मग आता त्यात काय होईल? चला. आता नक्की विधान कसं होतं तयार बघा तुम्ही आता. त्यांनी काय सांगितलं इथं आता? विधान सांगितलंय. आपल्याला काय करायचं बघा. आता इथे एबीसीडी दिले. आता खाली काय विधान याची. मग याची इथं ह्याची इथं काय टाकलं आपण? टक्के टाकलं. इथं काय सांगितलं त्यांनी विधान निष्कर्ष. निष्कर्ष काय सांगितले? हे पहिले निष्कर्ष सांगितले आणि हे दुसरं सांगितले. आता इथं काय झालंय? जे एल आणि एल ए. तुम्ही म्हणता हे वेगळे शब्द काय आले? वेगळे शब्द राहू द्या. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त हे इथं डॉलर आहे ना, डॉलर किंवा इथं हे चिन्ह आहे. असले चिन्ह. ह्याला काय म्हणले? तर वरच्यातली चिन्ह आहेत ना, ह्याचा संबंध ह्याच्या संघ आहे. ह्याचा संबंध ह्याच्या संघ आहे. ह्याचा संबंध ह्याच्या संघ. वरचे विधान पहा. हे तुम्हाला चिन्ह फक्त टाकायचे तिथं. आता इथे टक्के सांगितलंय ना, मग टक्क्याची इथं काय आहे? तर ती वरचं चिन्ह कोणतं आले ते वापरायचे. अशा पद्धतीने करायचे. आणि ते त्याची एक सरळ सरळ एक बनवायचा. आता विधान कसं येते बघा. पहिलं निष्कर्ष पहिलं काय ते पहा. तर आपण हे जे निष्कर्ष पहिले हे निष्कर्ष तेच खाली आपण इथे घेतले बघा आता. बरोबर करून. मग आता इथे समजलं तुम्हाला? हा आता पहा आता खाली मी परत पुन्हा एक करतो. येथे एच हा मोठा आहे आय पेक्षा. म्हणजे टक्के आहे ना, हे टक्के. हे टक्केला इथं हे वापरलेलं आहे. कळलं तुम्हाला? टक्केला काय वापरलंय? ते वापरलेलं आहे तिथं. आता येथे थोडंसं तुम्ही समजून घ्या. होतंय का इथं पहा आपण. पहिलं विधान होते का बघा. एकच मिनिट थोडंसं. आता येथे जर पाहिलं तुम्ही तर हे निष्कर्ष पहिलं बघा. पहिलं काय सांगितले? म्हणजेच एच टक्के के म्हणजे एच हा मोठा आहे के पेक्षा. कारण टक्केला काय वापरलंय? असं होते. तर पहा इथे निष्कर्ष विधान हे पाहू आपण. केला ह्याचा अर्थ हा होतो. मग होतंय का पहा बरं वरती जर तुम्ही टाकून पाहिलं तर ते योग्य क्रम लावला आपण तर क्रम असा होतोय त्याचा. म्हणजेच होतंय. पहिलं विधान बरोबर. आता दुसरं पाहिलं आपण तर जे समजा डॉलर आहे एल. मग डॉलरला काय वापरलंय? मोठं किंवा त्याच्या एवढं. असं होते का पाहू आपण. तर हे पहा होते. मग आता जे पासून एल कडे जाऊ आपण. ह्या विधानात आपण जे पासून एल पर्यंत गेलो तर ते पण योग्य होते. अशा पद्धतीने हे दोन्ही योग्य आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने म्हणजेच काय तर विधान निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोन्ही योग्य आहेत. आता पुढे पाहू आपण. 9वं गणित पाहू आपण. विधान काय सांगितलेलं त्यांनी की डी मोठा आहे यापेक्षा किंवा ई पेक्षा किंवा त्याच्या एवढाच. ई बरोबर एफ. आता परत एफ पासून एच पर्यंत आलोय आणि एच पासून आय. माझं सांगणं काय तुम्हाला असं जर विधान आलं समजा असं विधान आलं तर काय करायचं? त्यामध्ये डायरेक्ट काय करायचं? सरळ सरळ आल्यानंतर बघा. आता इथे एफ आलाय ना, मी एक एफ कट करा डायरेक्टच. सरळ सरळ आहे ना. एफ नंतर एच म्हणजे 2 एच आलेत बघा इथे 2 एच आलेत ना. मग त्यातला काय करायचं? डायरेक्ट एक एच कट करायचं असं. म्हणजेच काय झालं बघा. तर आपल्याला इथं पाहता एफ पेक्षा जी मोठा आहे जी पेक्षा एच आणि इथून एच बरोबर आहे. हे आपल्याला समजून घ्यायचे. म्हणजे सरळ सरळ हे नाही हे एकच विधान झालं सरळ सरळ बरं का. असं मधला विचारच करू नका. असं करून घ्यायचे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला समजून येईल. त्यामुळे मागचा व्हिडिओ बघा बाकीच्यांनी पण. मग आता त्यानुसार आपल्याला विधान आहेत. पहिलं विधान पाहू आपण काय होते. निष्कर्ष काय पहिलं? डी मोठा आहे जी पेक्षा. पहा आता मी इथं फक्त एक एक परत कट करतो थोडस. आता इथं काय सांगितलंय? तर आपलं विधान काय होईल? तर जी आपली साखळी आहे, ती कशी होणार आहे? तर पहा आपलं हे अशा पद्धतीने होणार आहे. जे मेन आपली. तर त्यामध्ये डी मोठा आहे जी पेक्षा होते का पाहू आपण.
चला, इथं काय झालं आता, इथं आणि इथं हे पहा, दोन विरुद्ध चिन्ह आलं. समजलं तुम्हाला? हे पहा, आपल्याला डी पासून जी पर्यंत जायचे किंवा जी पासून डी पर्यंत, पण हे आणि हे विरुद्ध चिन्ह आलं, म्हणजे हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. चला, पुढचं पाहू आपण. दुसरं खालचं थोडंसं हे हे विधान पाहू आपण, निष्कर्ष बरोबर आहे का? ई पेक्षा आय मोठा आहे. आता आपण जशी मांडणी केली तशी परत फक्त ई पासून आय पर्यंत घेतली हे. आता चला, ई मोठा आहे आय पर्यंत बघू. ई मोठा, सॉरी, आय मोठा आहे ई पेक्षा. मग ई पासून एफ बरोबर, एफ पेक्षा जी मोठा, जी पेक्षा एच मोठा थोडक्यात, आणि एच बरोबर आय. होते नाही, योग्य आहे. तुम्ही पहा, खुला रस्ता आहे, आपण म्हणतो ना, खुला रस्ता बरोबर. अशा पद्धतीने तिसरं पाहू आपण, की आता तिसरं काय सांगितलंय, एफ पेक्षा आय मोठा. आता ते होते का पाहू आपण तिसरं, म्हणजे सेम होते ना ते. आता पाहू आपण एफ पेक्षा, तर आपण काय केलं, फक्त ई काढला मागचा वरचा. मग एफ पेक्षा जी मोठा, जी पेक्षा एच मोठा आहे. होते ना, सरळ सरळ आहे. एफ ते आहे, खुला रस्ता आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय होतंय, तर ही जी काय आहे, हे पहिलं हे चुकीचं होतंय, आणि दुसरं आहे, तर हा हा जो काय रस्ता आहे, तर पहा इथे हे बरोबर आहे. त्यानंतर तिसरं पण पहा खालचं, हे बरोबर. म्हणजे विधान काय, तर विधान तुम्हाला समजून जाईल, 1 आणि 2, सॉरी, 1 अचूक आणि 2 आणि 3 हे जे काय आहे ते बरोबर आहे. अशा पद्धतीने आता शेवटचं आपण पाहूया बरं का, खालचं 10वं शेवटचं, आणि मग तुम्ही हा व्हिडिओ नीट पुन्हा पहा बरं का, तुम्हाला समजलं नसेल तर. आता इथे सांगितलंय, एम मोठा एन पेक्षा ओ मोठा किंवा त्याच्या एवढा, अतिच रिकामी जागा ठेवली आहे. पी बरोबर क्यू आणि परत रिकामी जागा. म्हणजे काय सांगितलं बघा, आता इथे एम मोठा आहे पी पेक्षा, त्यानंतर क्यू पेक्षा आर मोठा आहे. दोन्ही एकाच वेळी नक्कीच सत्य होण्यासाठी अनुक्रमे कोणते चिन्ह घ्यावे. तुम्हाला काय करायला लागणार आहे आता इथं मित्रांनो, काय करायला लागणार सांगा मला. तर इथं तुम्हाला चिन्ह टाकायचे आहेत. म्हणजेच काय करायचं तुम्हाला, हे पहा इथं, हे इथं मी बाण दाखवतो किंवा बाण दाखवतो मी तुम्हाला थोडक्यात. तुम्हाला काय करायचं, इथं आणि इथं चिन्ह टाकायचे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता ही चिन्ह हे टाकून बघायची, एका वेळेस टाका बरं का चिन्ह तुम्ही, अशी टाकायची ही चिन्ह टाकून पाहिजे. तुम्हाला होते का. त्यांनी काय विचारलंय पहिलं, तर पहिलं असं त्यांनी विचारलंय, ही दोन चिन्ह तुमची येतील का, त्यानंतर ही चिन्ह येतील का, कोणती येतील, आपण टाकून पाहिजे. तर आता काय करू आपण, जर चिन्ह टाकले आपण, तर काय येते पाहू आपण. तर त्यांनी काय सांगितले पहा, एम हा पी पेक्षा मोठा झाला पाहिजे किंवा आर हा ओ पेक्षा मोठा झाला पाहिजे. दोन्ही वेळी एकाच सत्य झाली बरोबर ना दोन्ही. तर आता आपण टाकलं, तर चिन्ह पहा आता, बी बरोबर किंवा हे चिन्ह टाकलं आपण, कोणतं टाकलं, तर 2 नंबरचं आपण जर चिन्ह टाकलं, हे चिन्ह आपण टाकले, तर पहा हे दोन्ही चिन्ह आपण वापरले, तर काय चिन्ह कसं होते पाहू आपण. मग हे चिन्ह आपण इथं वापरलं, आणि हे चिन्ह आपण इथं वापरलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. आता झाली आपली, ही झाली आपली तयार झाली आकृती. मग आता काय सांगितलं त्यांनी, की एम हा मोठा झाला पी पेक्षा. एम मोठा झाला पाहिजे पी पेक्षा. चला, इथून एम पर्यंत जायचंय. होऊ शकते ना, ठीक आहे, सत्य होते एम. ठीक आहे, एम मोठा आहे पी पेक्षा, सत्य झाली स्थिती. म्हणजे इथे एकाच बाजूला सगळे चिन्ह आलेत, नाही का. आता पर्याय बी, आता पर्याय बी बघू बरं का. म्हणजे पर्याय बी म्हणजे की दुसरं, क्यू हा आर, म्हणजे सॉरी, ओ हा आर पेक्षा लहान आहे किंवा आर मोठा आहे. तर आता पुन्हा ते पाहू आपण. आता कुठून जायचे आपल्याला, हे पहा, आपल्याला हे पाहिजे बरं, वर पहा, आर मोठा आहे ओ पेक्षा, आर मोठा आहे ओ पेक्षा. चला बरं पाहू आपण, होतोय का मोठा आर. चला, म्हणजे ओ पासून पी पर्यंत गेलो, पी पासून क्यू पर्यंत, म्हणजे थोडक्यात क्यू सेम झाला, ओ सेम झाला. आता ओ पेक्षा आर मोठं होतंय ना, कारण मोठं चिन्ह इथं बघा, हे चिन्ह मोठं आहे, होतंय. म्हणजेच काय, तर हे पण चिन्ह बरोबर येते, कारण ओ ची आणि ओ पेक्षा आर हा मोठा आहे, स्थिती बरोबर आहे. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो, काही काळजी करू नका, तुम्हाला समजून जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येतोय, तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे आपलं. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न आहेत. तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही गणितीय असमानता आहे, इनइक्वेलिटी, ते सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्हाला समज नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तुम्ही, तिथे तुम्हाला ही पीडीएफ मी शेअर करतो. अशा पद्धतीने ही पीडीएफ सोप्या पद्धतीने सगळं स्पष्टीकरण सांगितले आहे. पीडीएफला मला बराच वेळ गेला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी मी हे टेट फोरचं ही जी काय व्हिडिओ सिरीज घेऊन आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही निश्चितपणाने आपला हाडकी सर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, फक्त जे काय तुम्हाला म्हणजे आपलं शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी
ह्याचे जवळ-जवळ तुम्हाला पाहिजे तेवढे लेक्चर मी परीक्षा येऊपर्यंत सेंड करणार आहे तुम्हाला. आता हे थोडक्यात अवघड वाटते तुम्हाला, पण पुढचे सोपे आहेत एकदम. पुढचे जे काही गणितीय मजले आहेत, त्यानंतर वेन डायग्राम आहेत, ते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ते. त्यानंतर जे काही प्राथमिक स्वरूपातली गणित आहेत, कशा पद्धतीने दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी हे पण आहेत एकदम सोप्या पद्धतीने. त्यानंतर पत्ते असतात आपले करेक्ट ॲड्रेस त्याच्यावरती 10 ते 15 म्हणजे प्रश्न आहेत. त्याच्यावर आपल्याला 10 प्रश्न येतात आणि ते सोपे एक तुम्हाला 15 ते 20 सेकंदात अचूक पत्ता तुम्हाला ओळखायला होणार. इतक्या भारी-भारी ट्रिक आहेत आपल्याकडे. त्यामुळं बरेच व्हिडिओ आहेत आपले. त्यामुळे सर्वांनी आपला हाडकेसर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा निश्चितपणाने आणि लिंक त्याची तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.